शेतकरी आत्महत्या ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेल्या शोषण स्वातंत्र्यानंतर थांबू व कृषी क्षेत्रातील सोनेरी दिवस येथील शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहे। भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकरी आत्महत्या खूप प्रमाणात वाढलेले आहे। शेती या व्यवसायावर खूप अवलंबून आहे। शेतकरी शेतात राबतो तेव्हा सर्वांना अन्न मिळते। शेतकरी आपल्याला संपवताना स्वतःचा व आपल्या कुटुंबाचा विचार न करता स्वतःला संपवतं व स्वतःला संपवताना त्याच्या कुटुंबाचं कसं होईल हे विचार त्या नाही करत। शेती करताना पाऊसच नाही पडला तर शेतीचं खूप नुकसान होतं। या सर्व गोष्टी आपल्याला विचार करतात। शेतकरी आत्महत्या ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे शोषण स्वातंत्र्यानंतर थांबले व कृषी क्षेत्राला सोनेरी दिवस येतील या भावल्या आशेवर भारतीय शेतकरी आजच्या अमृत महोत्सवी वर्षात जगत आहे। पण शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे त्यांच्या या आशेवर पाणी फिरल्याने ते आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलत आहे। भारतासारख्या कृषीप्रधान देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्याची वाढत्या आकडे देशाच्या भविष्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे। शेतकरी हा सर्वांना अन्न पुरवतो मात्र स्वतः कुपोषित राहतो। वस्त्रासाठी कापूस पिकवतो पण त्याकडे अंगभर कपडे नसतात। ऊन वारा पाऊस थंडी याची पर्वा न करता शेतात राबतो परंतु त्याच्या कष्टाचा त्याला मोबदला मिळत नाही। वर्षानुवर्ष कर्ज घ्यायची त्याला गरज पडते। कर्जासाठी तो बँकेत व सावकाराच्या घरी चक्र मारून दमतो तेव्हा त्याच्या यातना त्याला आत्महत्येस प्रवृत्त करत असतात। शेतकरी आत्महत्या ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेल्या शेतकरी स्वातंत्र्यानंतर कृषी क्षेत्रातील सोनेरी दिवस येतील या भाबड्या आशेवरती शेतकरी आजच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव वर्षाव जगत आहे। या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्या या आशेवर पाणी फेरले व तो आत्महत्यासारखा चुकीचे पाऊल उचलले। शेती हा व्यवसाय पाऊस व हवामानावर अवलंबून असतो। भारतात साधारणपणे 60 ते 70% शेती केली जाते व 40 ते 50% शेती बघण्यात येते। पाऊस जर वेळेवर पडला नाही तर शेतीचे नुकसान होते। शेतकरी आत्महत्या ब्रिटिशांच्या काळापासून सुरू झालेले शेतकऱ्यांचे शोषण स्वातंत्र्यानंतर थांबले व कृषी क्षेत्रातील सोनेरी दिवस येतील या भाबड्या आशेवर भारतीय शेतकरी आजच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात जगत आहे। पण शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे त्यांच्या या आशेवर पाणी फिरल्याने तो आत्महत्येसारखे चुकीचं पाऊल उचलत आहे। भारतासारख्या कृषीप्रधान देशात होणाऱ्या शेतकरी आत्महत्या वाढते आकडे ही देशाच्या भविष्यासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे। या योजना शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी कितपत प्रभावी ठरल्या आहेत शंकाच आहे। ज्या शेती व्यवसायावर इतर सारा विकास अवलंबून आहे। जो शेतकरी शेतात राबतो म्हणून आपणास अन्न मिळते। जो शेतकरी राजा स्वतःच्या जीवाचा कुटुंबाचा विचार न करता एवढ्या लोकांचा विचार कसा करू शकतो। स्वतःला संपवताना त्याला परत एकदा विचार करावासा का वाटत नाही। स्वतःला संपवून त्याच्या कुटुंबाच्या समस्या संपतात का। त्याला या आत्महत्याच्या निर्णयापासून कसे परावृत्त करता येईल या प्रश्नांचा उकल शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे।